आपण अनेक प्रकारचे निवेदन दिले, अनेक अधिकारी लोकांना भेटलो. सगळ्यांना विनंती आहे, आंदोलन हे एकदम शांतने करायचं आपल्याला. आपण येणाऱ्या काळात आपल्याला समाज बांधवाच्या माध्यमातून शासनाला दाखवून द्यायचं आहे. 13 तारखेपासून ऍडव्होकेट तुकाराम माने आमच्या वडा समाजाचा बांधव लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. त्या उपोषणाची दखल न घेतल्यामुळं किंवा या कसल्याही प्रकारची आमच्या समाजाची दखल न घेतल्यामुळं आज वडार समाज, सकल वडार समाजाच्या वतीनं छत्रपती चौकामध्ये आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन शांततेमध्ये केलेलो आहोत. तर आमच्या समाजाच्या काही मागण्या तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून आमच्या समाजाची मागणी आहे की आमचं एक स्वतंत्र महामंडळ व्हावं. या सरकारने तुम्हाला सांगतो स्वतंत्र महामंडळ तर स्थापन केलंच, पण त्याला उपकंपनी असं नाव दिलं आणि फक्त त्याला 5 कोटी रुपये निधी दिला. आणि या 5 कोटी मध्ये तुम्हाला सांगतो 1 कोटी 10 लाख रुपये या कर्मचाऱ्यावर त्यांनी खर्च केलं. मी तुम्हाला सांगतो 3 कोटी 90 लाख रुपये कशाला पूर्ण, आम्हाला 100 कोटीची मागणी आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तुकाराम माने साहेब आमच्या समाजाचे 10 विषय घेऊन ते उपोषणाला बसलेत. त्यापैकी आमचा पहिला विषय आहे जे कैलासवासी मारुती चव्हाण नावाचं जे आमचं महामंडळ स्थापन केले. या महामंडळात तुम्हाला सांगतो 100 कोटी रुपये निधी द्यावा, जेणेकरून आमचा या महाराष्ट्रातला समाज, आमचे जे पोरं शिकले तुम्हाला सांगतो त्यांना काहीतरी उद्योगधंद्यासाठी त्या पैशाचा उपयोग होईल. ही आमची पहिली मागणी आहे. तुम्हाला सांगतो आमची दुसरी मागणी अशी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वडार समाजाचं स्वतंत्र वसतिगृह आमच्या मुलामुलींसाठी 100 मुलांसाठी 100 मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह त्या ठिकाणी होवं. आणि आमची तिसरी जी मागणी तुम्हाला सांगतो, जे कास्ट काढताना कास्ट सर्टिफिकेट काढताना 1961 पुरावा द्यावा लागतो. आमचा भटका समाज आहे. तुम्हाला सांगतो 1961 तर तुम्हाला सांगतो आमचा सर्व समाज त्या जिल्ह्यात भटकत होता तुम्हाला सांगतो कामाच्या निमित्तानं. त्यामुळे आमच्याकडे कसल्याही प्रकारचा पुरावा नाही. 1961 पुरावा रद्द करावा किंवा जेणेकरून तुम्हाला सांगतो आमची कास्ट सर्टिफिकेट होतील आणि कुठेतरी नोकऱ्या लागतील. अशा अनेक मागण्या घेऊन तुकाराम माने या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत. आणि उपोषणाला पाठीमागून आज या ठिकाणी आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्या जर नाही मान्य झाल्या तर उग्र स्वरूपाचं आंदोलन लातूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसेल. मी राजाभाऊ चौगुले, मी एक वडार समाजाचा एक कार्यकर्ता आणि वडार समाज सेवक म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.